इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 लोक वाहून गेल्याचं वृत्त वेदनादायी. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरूप परतावेत, ईश्वरचरणी प्रार्थना. कुंडमाळा दुर्घटनेवर रोहित पवार यांचं ट्विट. इंद्रायणी पूल दुर्घटनेमधील बळी शासनाच्या हलगर्जीपणामुळे. कुंडमाळ्यावर नवीन पुलाची स्थानिकांनी आधीच मागणी केली होती. लोकप्रतिनिधींना लोकांच्या जीवाशी काही देणं घेणं नाही, सुषमा अंधारेंची टीका. नांदेडजवळ तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीमध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू. तेलंगणा राज्यामधील बासर परिसरामधली घटना. बोटीनं नदीपात्रामध्ये जात असताना बेटावर स्नान करतेवेळी दुर्घटना घडली. नवी मुंबईत राहणारे 3 पर्यटक माथेरानमधील शेलॉट तलावामध्ये बुडाले. एकूण 10 जणांचा ग्रुप माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. घटनास्थळी माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू. बुलडाण्याच्या नांदुऱ्यामध्ये विश्वगंगा नदीमध्ये बुडून मायलेकीचा मृत्यू. देवदर्शनासाठी गेलेले असताना नदीमध्ये पाय घसरून मायलेकी बुडाल्या. जळगावच्या चाळीसगावमधील कोंगानगरमध्ये वीज पडून 3 जण ठार, 2 जण जखमी. शेतामध्ये पेरणी करत असताना अचानक वीज पडल्यानं मृत्यू. जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू.